नमस्कार, मी गणेश बोतालजी, संपादक सह्याद्री वेद. आज आपण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार महेशदादा शिंदे यांची भेट खटाव येथे घेण्यासाठी आलेलो आहे. कालच वेटणे येथे नुकतंच शेतकऱ्यांचं उपोषण बंद संपलेलं आहे आणि याचं सर्व श्रेय आमदार महेशदादा शिंदे यांना जात आहे. तो नेमका विषय काय आहे आणि कोरेगाव विधानसभा मतदारसंघाला जे 2 TMC पाणी आलेलं आहे ते 2 TMC पाणी कशा पद्धतीने वितरण होणार आहे आणि कशा पद्धतीने त्या पाण्याचं वाटप होणार आहे या संदर्भात साहेबांकडून आपण माहिती घेणार आहोत. तर साहेबांना माझा पहिला प्रश्न असा आहे की साहेब, वेटणे येथे जे शेतकऱ्यांचं जे उपोषण होतं तर ते उपोषण नेमकं कशासाठी होतं? आपणा सर्वांना माहिती आहे, लक्ष्मणराव इनामदार उपसा सिंचन योजना झेहगटापूर जी कार्यान्वित झाली ती माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री आणि जलसंपदा मंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी ही योजना 2016 साली याला केंद्रीय जल आयोगाची मान्यता मिळवून दिली. खरं तर ही योजना 1997 साली तत्कालीन आमचे मुख्यमंत्री मनोहरजी जोशी साहेब असतील किंवा आमचे हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्वप्नातली ही योजना, ते युती सरकार आलं, ती योजनेचं काम चालू झालं. पण 2002ला मराठवाडा अनुशेषाच्या मुद्द्याखाली ही योजना कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्णय झाला. मंत्रिमंडळाच्या निर्णयानुसार ज्या योजना 30% कमी काम झालेल्या होत्या ह्या योजना 2002 साली शासनानं बंद करून टाकल्या. मग या योजना बंद केल्यानंतर काही झालं तरी या योजनांना केंद्रीय जल आयोगाची मान्यता मिळाल्याशिवाय या पुन्हा सुरू होणार नव्हत्या. म्हणून आम्ही 15-16ला गिरीश महाजन जलसंपदा मंत्री होते आणि देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री होते. त्यावेळेला या योजनेला प्रथमतः लक्ष्मणराव इनामदारांचं नाव द्यावं. लक्ष्मणराव इनामदारांचं गाव खटाव, त्यांचा जन्म खटावला झाला आणि नंतर त्यांचं कार्य गुजरातमध्ये संपूर्ण देशात झालं. त्यामध्ये त्यांच्या हातातून अनेक त्या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते घडले, त्यांचे शिष्य घडले. त्यातलं सगळ्यात अग्रणी नाव आणि अख्ख्या जगावरती विश्वगुरू म्हणून काम करणारे नरेंद्र मोदी साहेब, पंतप्रधान नरेंद्र मोदींचे गुरु ते. आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब हे कायम त्यांच्या नावाचा उल्लेख करतात. मग त्यांचं नाव या योजनेला द्यावा असा प्रस्ताव मी 2015मध्ये मांडला होता. तो शासनानं 2016मध्ये मान्य केला. आम्ही पंतप्रधानांना भेटलो, ते त्यांनी या योजनेला मान्यता दिली आणि मग या योजनेचं पाणी नेर तलावात पडलं. पण हे पाणी नेर तलावात पडलं तरीसुद्धा कोरेगाव मतदारसंघामध्ये जी वंचित गावं आहेत त्या वंचित गावांना पाणी पूर्णपणे मिळू शकत नव्हतं. आपल्या सगळ्यांना माहिती आहे, आमच्या मतदारसंघानं 22 पुनर्वसित गावं आमच्याकडं आम्ही समाविष्ट करून घेतलेली आहेत. मला वाटतं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एवढा मोठा त्याग जर कुणी केला असेल तर कोरेगावातल्या जनतेनं केला. आज 22 पुनर्वसित गावांना स्वतःच्या जमिनी देणं हे फार मोठी गोष्ट आहे. असं असताना प्रॉपर कोरेगाव तालुक्यातील रामूसवाडीपासून भाडळ्यापर्यंतची जी गावं आहेत ह्या गावांचा समावेश हा धोमच्या पाण्यात नव्हता. जरी वांगणा प्रकल्पाच्या माध्यमातून 1.34 TMC पाणी आज आपण त्यांना देत असू तरीसुद्धा 1.34 TMC पाण्याच्या अगेन्स्ट 0.1 TMCपेक्षा पाणी कधीही जास्त आपण देऊ शकलो नाही, अशी सदोष यंत्रणा जाणीवपूर्वक उभी करण्यात आली. कारण काय त्याच्यामागचं? ही सदोष यंत्रणा उभी करण्याच्या पाठीमागचं कारण असं की जर आज आम्ही 1.34 TMC पाणी जर आपण वापरलं तर मग त्या धरणातलं पाणी आपण आपल्या हक्काचं वापरल्यानंतर ते जे पाणी काही इतर जिल्ह्यात नेलं जातं ते त्यांना पाणी मिळणार नाही. म्हणून इथं सदोष यंत्रणा राबवण्याचा घाट या पूर्वीच्या काही सरकारांनी केला होता. म्हणजे हा उत्तर कोरेगाव तालुक्याचा भाग होता, पूर्व कोरेगाव आणि उत्तर कोरेगाव. मग आपण आत्ता काय केलं, आपण ही सगळं आता रामूसवाडीच्या कुंडामध्ये हे जे पाणी येतं आहे त्या ठिकाणी आता दुसऱ्या पाईपलाईनचं टेंडर काढलं. 250 कोटी रुपयाचं टेंडर त्या ठिकाणी दिलं आहे. आता दुसऱ्या 6 फुटाच्या पाईपलाईननं पाणी रामूसवाडीपर्यंत येईल. मग त्याच्यापासून आपण काय करतो आहे, 2 त्याला फाटे फोडतो आहे. एक डावा फाटा, जो फाटा आपला
रामोसवाडी, भाटमवाडी, शिलटी, खिरखिंडी, एकंब्याचा काही भाग, वाघजाईवाडी ही गावं त्याच्यामध्ये कव्हर होत आहेत. उजव्या बाजूला जर तुम्ही गेला उजव्या कॅनॉलला तर भंडारमाची, बोधेवाडी, चिमणगाव, रुई, आझादपूर, अनबलवाडी, जाम, शेंदूरजणे, पलीकडं तुम्ही गेला तर कवडेवाडी, त्याच्या पलीकडचं गेला तर बोधेवाडी, नागेवाडी, हसेवाडी आणि भाडळे, हिवरे ही सगळी गावं अगदी पेठ किनीपर्यंत, गाव किनीपर्यंतची सगळी 100% गावं आता पूर्णपणे याच्यामध्ये पूर्ण सिंचनाखाली येणार. उजव्या कॅनॉलचं जे कॅपॅसिटी आहे ते 12 फुटाचा कॅनॉल आहे. प्रचंड मोठ्या प्रमाणावरती पाणी जाणार आहे. त्यामुळं पूर्वीचं 1.34 TMC आणि आत्ता वाढून आलेलं 0.72 TMC असं साधारणतः 2.06 TMC पाणी हे फक्त भाडळे खोऱ्यालाच मिळालं आहे. म्हणजे त्या सगळ्या 27 गावांना हे सगळं पाणी मिळालं आहे. त्यामुळं सिंचन किती वाढणार? 7,300 हेक्टर सिंचन वाढणार. म्हणजे सुमारे 20,000 एकराचं सिंचन वाढतं आहे. एवढं प्रचंड सिंचन, एवढं प्रचंड शेतकऱ्यांना पाणी मिळणार आहे आणि ह्याचा फायदा आम्हाला होणार आहे. म्हणजे कालचा जो शासनाचा जो निर्णय झाला त्या निर्णयामुळं एवढ्या शेतकऱ्यांचं, या 20,000 एकर क्षेत्र शेतकऱ्यांचं कल्याण होणार आहे. याच्यामध्ये बघा, खटाव तालुक्यातले तुमचे मोळ, मांजरवाडी, चिंचणी, डिस्कळ, अनपटवाडी होतं पण गारवडी, कातळगेची वाडी असेल, आमचं विसापूर असेल, ही गावं समाविष्टच नव्हती लाभक्षेत्रात. म्हणजे या गावं सगळी समाविष्ट झाली. इव्हन सातारा तालुक्यातली गावं समावेश करू शकलो याचा आनंद आहे. सातारा तालुक्यात तर सगळी धरणं आहेत, तरीसुद्धा त्या ठिकाणी तुम्ही पाहिलं असेल देगाव, निगडी, वर्णे, राजेवाडी, कारंडवाडी ही सगळी गावं, देवकरवाडी, ह्या गावांना पाणीच नव्हतं प्यायला, भयानक परिस्थिती. पण आता आपण सिंचनाचं पाणी दिलं त्यांनासुद्धा 324 TMC पाणी, आपण एवढं प्रचंड पाणी त्या ठिकाणी त्यांना उपलब्ध करून दिलं सातारा तालुक्यातील. म्हणजे संपूर्ण कोरेगाव मतदारसंघाला मिळून 2 TMC पाणी आपल्याला या ठिकाणी मिळालं. नाही, खरंच साहेब तुमचं अभिनंदन. कारण शेतकऱ्यांचा पाणी हा फार सेन्सिटिव्ह आणि संवेदनशील विषय आहे. आणि कालचा जो निर्णय झाला या निर्णयासाठी आपण अगोदर काय संघर्ष केला? काल म्हणजे एखादा निर्णय राज्य सरकार घेतं त्याला पाठपुरावा करावा लागतो सातत्यानं, तर आपण यासाठी काय पाठपुरावा केला? पहिल्यांदा आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचं आभार मानावं लागेल. एकनाथ शिंदे साहेबांना मी सांगितलं की साहेब फार भयानक परिस्थिती आहे, राज्याला एक खूप चांगला आदर्श असे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे साहेब मिळालेत, जे सामान्य जनतेची व्यथा जाणून घेतात. त्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी दोघांनी एकत्र मिळून ह्या कोरेगावच्या पाणी प्रश्नासंदर्भात 31 जानेवारी 2023ला एक बैठक घेतली. त्याच्यामध्ये सातारा जिल्ह्याचा पाणी वाटपाचा फेर आढावा घ्यायचा असा निर्णय झाला. त्या बैठकीला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मी स्वतः हजर होतो. त्याला जिल्ह्याचे अतिरिक्त मुख्य सचिव जलसंपदा विभागाचे दीपक कपूर साहेब होते. त्याच्यानंतर आमचे कृष्णा खोरेचे कार्यकारी संचालक कपोले साहेब होते. कृष्णा खोरेचे सगळे झेहकटापूरचे सगळे अभियंता होते. त्याच्यामध्ये जी चर्चा झाली त्या चर्चेनुसार लवादाच्या कुठल्याही निर्णयाला बाधा पोचेल, त्याला कुठलाही त्रास होणार नाही. जो कर्नाटक आणि महाराष्ट्राचा लवादाचा सर्वोच्च न्यायालयामध्ये जी केस चाललेली आहे त्याला कुठल्याही पद्धतीची बाधा न करता आज आपण या दुष्काळी भागाला, जो खटाव आणि मानला हा कायमचा दुष्काळ म्हणून जे हिणवलं जातं, खटाव, कोरेगाव, माण ह्याला कायमचा दुष्काळ हा कलंक लागलेला आहे, हा मिटवण्यासाठी 2 TMC पाणी दिलं पाहिजे, याला तत्वता मान्यता त्या दिवशी दिली. आणि ही तत्वता मान्यता मिळाल्यानंतर या सगळ्या अभियंत्यांना एकत्र घेऊन शांतपणे या सगळ्याचं सर्वेक्षण केलं. ही फाईल आम्ही पुण्याचे कपोले साहेबांच्या माध्यमातून मंत्रालयात पाठवली. परंतु हे सगळं करत असताना लक्षात आलं, सेक्रेटरीनी सांगितलं
फक्त सातारा जिल्ह्याचा फेरआढावा घेऊन चालणार नाही. त्यांनी रिमार्क मारला, संपूर्ण कृष्णा खोरेचा फेरआढावा घ्या. हे फार मोठं शिवधनुष्य होतं, पण अधिकाऱ्यांनी आणि प्रशासनानं ते पेललं, जलसंपदा विभागाने पेललं. आणि जलसंपदा विभागाचे मंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचं कार्यालय कंटिन्युअसली त्याला फॉलोअपमध्ये होतं. ते कायम अधिकाऱ्यांवरती प्रेशर टाकून हे काम करून घेत होते. मुख्यमंत्री कार्यालयातून कंटिन्युअसली फोन जात होते आणि मुख्यमंत्री कार्यालय पण त्याचा फॉलोअप सेक्रेटरी लेवलला घेत होतं. ह्या दोन्ही कार्यालयाचा दबाव असल्यामुळं ह्याचं काम इतक्या फास्ट केलं. 2 वेळा फाईल खाली आली. दोन्ही वेळेला 10-10 दिवसामध्ये त्यांच्या सगळ्या एवढा प्रचंड अभ्यास करून अधिकाऱ्यांनी त्या अडचणी सोडून फाईल पुढं पाठवली. मग तोपर्यंत वेटण्यामधलं आंदोलन चालू झालं होतं. सगळे शेतकरी आंदोलनाला बसले होते, पाणी मागणीवरती ठाम होते. मग वेटण्याचं आंदोलन झाल्यानंतर 2 तारखेला आत्मदहनाचा इशारा दिला होता. लोक तेवढी त्या पद्धतीनं लोकांची मानसिक तयारी झाली होती की आता हा संघर्ष टोकाचा करायचा म्हणून चाललं होतं. ही गोष्ट मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्याच्या कानावरती घातली. मग त्यांनी सिरियसली घेतलं. तुम्ही विचार करा, सलग 5 दिवस सुट्टी असताना सुद्धा संपूर्ण मंत्रालयाचा जलसंपदा विभाग उघडा ठेवून त्या ठिकाणी हा निर्णय घेण्यात आला. शनिवारी रात्री उपमुख्यमंत्र्यांनी सही केली, रविवारी सकाळी 8 वाजता मुख्यमंत्र्यांनी सही केली, 9:30 वाजता जलसंपदाचे सचिव रविवारी मंत्रालयात सगळे अधिकारी घेऊन बसले होते आणि रविवारी संध्याकाळी 5 वाजता आमच्या हातात GR दिला. केवढं मोठं गतिमान शासन असू शकतं, शेतकऱ्यांच्या प्रति संवेदना असणारं शासन असू शकतं, याची प्रचिती आज संपूर्ण शेतकऱ्यांना ह्या मतदारसंघातली आली. साहेब, म्हणजे खटाव तालुक्याचा जो दुष्काळाचा एक शिक्का होता, तो शिक्का ह्या निर्णयामुळे पुसला जाणार का? मी आज 100% या ठिकाणी सांगतो, दुष्काळ हा मिटला. आणि त्याच्या पुढचं सांगतो, तालुक्यातलं एकही गाव आणि एकही एकर क्षेत्र पाण्याविचार राहणार नाही आहे. 100% सिंचन होणार, ही ग्वाही मी आज तुम्हाला देतो. 100% सिंचनाखाली संपूर्ण क्षेत्र येणार. हा दिवस, कालचा दिवस हा आमच्या आयुष्यातला सुवर्णाक्षराने लिहिणारा दिवस. तुमच्या आयुष्यातील सर्वात आनंदाचा दिवस म्हटलं तरी काय वाढू ठरणार? मला विधानसभेला निवडून आलो त्यावेळेला जेवढा आनंद झाला होता त्याच्या कैक हजारो पटीनं आनंद मला काल झाला आहे. त्यामुळं आयुष्यातला खूप महत्त्वाचा आमचा क्षण होता आणि माझ्याच नाही तर आमच्या पुढच्या कित्येक पिढ्यांचा हा प्रश्न सुटला गेला. या पाणी वाटप म्हणजे नेमकं कशा पद्धतीने होणार, म्हणजे कोणत्या धरणातून वगैरे हे कसं सांगता येईल आपल्याला? याच्यामध्ये कसं झालं आहे, कोरेगाव तालुक्यामधली जी गावं आता वंचित आहेत, मी सांगितली ही गावं, यांना 0.72 TMC पाणी मिळतं आहे. खटाव तालुक्यामध्ये नेर धरणाच्या खालच्या भागाला 342 TMC, वरच्या भागाला 560 TMC पाणी मिळतं आहे. आणि सातारा तालुक्यातली जी गावं आहेत त्यांना 0.32 TMC, असं 2.06 TMC पाणी हे आपल्याला मिळतं आहे. आणि हे फेर वाटप आहे, जे शिल्लक पाणी होतं ते पाणी आपण वाटून घेतलेलं आहे. कर्नाटकला वाहून जाणारं पाणी आणि आपण एक्स्ट्रा पाणी अडवत नाही आहे, तर हे पाणी आपण जे आहे उपलब्ध आहे त्यातलंच हे पाणी आपण वापरतो आहे. त्याच्यामुळं फायदा काय होतो, याच्यामुळं जो कृष्णा खोरे लवाद, जो महाराष्ट्र आणि कर्नाटकचा जो लवाद आहे तो कशासाठी आहे, पाणी वाटपाचा आंतरराज्यचा तो आहे, त्याला कुठलाही बाधा पोचत नाही आहे. हे आमच्या राज्यातल्या पाणी वाटप कसं करायचा हा पूर्ण अधिकार हा राज्य सरकारचा असतो आणि हा राज्य सरकारने घेतलेला निर्णय आहे. म्हणजे शासनानं जो निर्णय घेतलेला आहे तो निर्णय अतिशय म्हणजे स्तुत्य निर्णय आहे. कारण खटाव मान हा तालुका बघितला तर हा दुष्काळी तालुका, हे दुष्काळी तालुके, परंतु कालचा जो निर्णय झाला त्यामुळे ह्या भागामधील शेती सिंचनाखाली येणार आहे. साहेब, माझा पुढचा प्रश्न आहे असा आहे की ही जे आता कालचा निर्णय झाला त्याला जे हे पाणी वितरण होणार आहे संपूर्ण ह्या भागामध्ये, म्हणजे सध्या 9,000 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे आणि 4 तालुके या
कालच्या निर्णयामध्ये येतात. परंतु आता आपल्या कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये 3 तालुके, कोरेगाव, खटाव आणि सातारा असे 3 तालुके आहेत. हे आता पाण्याची वितरण व्यवस्था आता सध्या यंत्रणा आहे का आपल्याला यंत्रणा पुन्हा उभी करावी लागेल, नेमकं काय परिस्थिती आहे? हे बघा, ह्या पाणी आता अतिरिक्त 2 TMC पाणी आलेलं आहे. या पाण्याची वितरण व्यवस्था उभी करावी लागेल. याच्यातला काही भाग आपण ऑलरेडी काम चालू केलेलं आहे. जसं की दुसरी पाईपलाईन, त्याला 250 कोटी ऑलरेडी दिलेलं आहे, टेंडर दिलेलं आहे, त्याचं काम चालू होतं आहे. बाकीचं जे काम आहे त्या कामाला आता पैसे लागणार आहेत. मग ते पैसे पंतप्रधान सिंचाई योजनेमध्ये असल्यामुळं आणि पंतप्रधानांच्या गुरूंचीच योजना ही, त्यामुळं त्याला म्हणजे त्याच्या पैसे उपलब्धतेची काही चिंता नाही आहे. पण काम प्रचंड रात्रंदिवस आम्हाला करावं लागेल. कारण तुम्ही पाहताय की आज सुप्रमा घ्यावी लागेल. सुप्रमासाठी असणारे सगळे DPR तयार करावे लागतील. त्याच्यानंतर शेतकऱ्यांना या सगळ्या प्रोसेसमध्ये समाविष्ट घेऊन, गावाच्या गावांना समाविष्ट करून घेऊन त्यांना कशा पद्धतीनं कॅनॉल गेले पाहिजेत, त्याचं सिंचन कसं झालं पाहिजे, त्यांना पोट कॅनॉल कसे पाहिजेत, पाईपलाईन कशा गेल्या पाहिजेत, ह्या सगळ्याचं नियोजन सगळ्यांना घेऊन एकत्र या महिन्यातच करावं लागेल आम्हाला. आणि पुढची विधानसभा लागायच्या आधी ही कामं चालू झाली पाहिजेत. माझी केव्हाना पूर्ण किती करता येतील याचा आम्हाला विचार करावा लागेल. सर, आता ही जी यंत्रणा तुम्ही आता उभी करणार आहात, कॅनॉल नवीन बांधणार आहात वगैरे सगळं, तर ह्या भागातील सर्व शेतकरी बांधवांपर्यंत हे पाणी पोचेल आणि याचं सर्वे करत असताना हे सर्व क्षेत्र म्हणजे पाण्याखाली येईल, यासाठी आपण शेतकरी बांधवांना काय आव्हान कराल आता सध्या? आव्हान एकच आहे माझं. आजपर्यंत कोरोना असू द्या, रस्ते तयार करायचे असू द्या, मतदारसंघातली विकास कामं असू द्या, ही महेश शिंदेने एकट्यानं केली नाही तर ही लोक चळवळ उभी केलेली तुम्ही पाहताय. आज आम्ही कुमठ्याला 5 कोटी रुपये दिले, कटापूरला 23 कोटी रुपये दिले आतल्या काँक्रिटीकरणासाठी. पण ते महेश शिंदेने इथं बसून नाही दिले, ती गावं एकत्र केली. त्यांना कसं गाव पाहिजे ते मला सांगा, तुम्हाला कशा पद्धतीनं काय काय अभिप्रेत आहे हे सांगा. मग त्यांचे आणि इंजिनियर एकत्र बसून, आर्किटेक्ट एकत्र बसून ती आपण गावाच्या गावं सुंदर करून घेतली. त्याच पद्धतीनं आज सिंचनाचा प्रश्न आहे. त्या शिवारातले शेतकरी एकत्र करून, बाबांनो तुम्हाला पाणी कुठनं कसं गेलं तर तुमचं जास्त सिंचन होईल, कशा पद्धतीनं तुम्हाला सोप्या गोष्टी जातील, हे त्यांना त्या लोक चळवळीतून याचं डिझाईन तयार होणार. आमचे कृष्णा खोरेचे अभियंते आणि शेतकरी त्या गावचे त्यांनी एकत्र येऊन हे डिझाईन तयार करायचे. त्याच्यामध्ये शेतकऱ्यांचं योगदान मोठं आहे. त्यांना पाहिजे त्या गोष्टी आपण करणार आहे आणि त्या पद्धतीनं आपण पुढे जाणार आहे. साहेब, पण हा किती वर्ष झालं हा प्रश्न पेंडिंग होता की पाण्याचा प्रश्न या दुष्काळी तालुक्यांना? ज्या वेळेला धरणं झाली 1967 ते 70च्या दरम्यान, त्यावेळेला हे पुनर्वसित गावं आमच्याकडे आली होती. म्हणजे 1970चं पाणी 1972ला आलं असतं तरी चाललं असतं. 1972पासून आजपर्यंत काहीच झालं नव्हतं. ते आज मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी मला करून दिलं आणि ह्याचं श्रेय माझं काय नाही, त्या दोघांचंच आहे. साहेब, तुम्ही 2021 साली भाषणामध्ये म्हटलं होतं की या तालुक्याचा दुष्काळी शिक्का पुसणार आणि हे तुम्ही करून दाखवलं आहे. आपली काय भूमिका आहे? माझी भूमिका एका पोस्टमनची जशी असते तशीच आहे. म्हणजे आपण फक्त प्रेमानं प्रामाणिकपणे काम करतोय. ज्या विधानसभेला त्या लोकांनी निवडून दिलं आहे त्यांच्यासाठी प्रामाणिक काम करत राहणं, एवढंच माझा उद्देश, बाकी काय नाही. आणि त्याच्यातूनच हा शिक्का पुसला गेला. जे महेश शिंदेने एकट्यानं नाही पुसला, ज्या कार्यकर्त्यांनी मला आमदार केलं ते पण त्याच्यात आहेत ना, त्याचं पण त्याचं श्रेय आहे. किंवा ज्या लोकांनी आज हे स्वप्न पाहिली, माझे पूर्वज जे वारले, हे बघत बघत डोळ्यात अश्रू आले पण आम्हाला पाणी दिलं नाही, त्यांचं पण ह्याच्यात श्रेय आहे. त्यांनी आम्हाला घडवलं आहे. आज प्रत्येकानं मला आमदार करण्यापूर्वी ज्या राजकीय जीवनामध्ये जे लोक आले त्यांचं प्रत्येकाने मला स्वप्न दाखवलं होतं की तुम्हाला हे पूर्ण करायचे आहे. माझी कर्तव्याची जाणीव करून दिली होती आणि त्या जाणीवेतून झालं. आणि नशिबानं मला देवासारखे आमचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री मिळाले आणि त्याच्यामुळे ह्या गोष्टी घडल्या. म्हणजे ह्या भागामध्ये याच्यापुढं पाण्याचं राजकारण होणार नाही असं म्हटलं तरी चालेल. आता पाण्याचा राजकारणाचा संबंध संपवून टाकला. हे खोटं बोलणं आणि चुकीचं वागणं हे पूर्ण संपवून टाकलं.
धन्यवाद सर, आभारी.